अगं मग कामाला नाही जरी गेलो मी तरी पण तू तर काय प्रत्येक व्हिडिओत असा हाय करत पळतच येतो बघ. एवढा हावरा हावरा का वागतो. ते कुठे गेली ग त्रिशा? त्रिशा कुठे गेली? तिला ये तुला खाऊ घालतो ये. जारा आर्यन तिथलं एक केळी आण. तू मला म्हणती ना काम काम काम. अगं बघ काम जरी लागलं काय घरात खायलाच आणणार आहे. असं पण काम नाही लागलं तरी तुला खायलाच आणून द्यायला. खायचं मासे फिशे खायचे मस्तपैकी रोजच. ते दाखव त्यातलं कापल्याला. उचल तेवढं आणल्यात मोठे माठ आले. हे हा पूजा माशाचा व्यापार करायला लागली ना. पूजा मास विक्री करायला लागली. डायरेक्ट कट करून विकती ती. कधी बघावं तेव्हा पूजा माशा जवळच दिसायली. ते सुकले ना ग चांगले. पॅक करून ठेवलेलं बरं केलं. ते पॅक करून ठेवलं. त्रिशा ये ग तुला मी देतो माझ्या हातानं खायला. ये इथं बस. चल ये माझ्या जवळ. इथं ये जवळ ये माझ्या. चल काकाला ना आत्याला हाय कर. काय करताय तुम्ही? बरे आहेत का? बघा आमच्या किती छोट आणलंय रे रोहन. आमचं ट्रॅक्टर बघा. आमचं ट्रॅक्टर किती छोटे छोटे केळे आणल्यात. जाड मोठे आणायचे ना. ते तिला जुलीला खायला. आता उद्या गवत उद्याचा दिवस पुरेल तर रोहन तिला. ए इकडे ये ना मी काढून देतो साल तुला. पुरतय उद्या पण अजून मी बाहेरच जाणार आहे ना. सर्व ताईंचं मनापासून आभार. सर्वच ताईंचं बरं काय. मी आता काय सगळ्यांची नावं नाही घेत बसत. कारण कसं इथल्या सोडून द्या जाऊ द्या. जे झालंय ते झालं गेलं ते सोडून देऊ. पण तुम्ही एका काळजीनं बाबा त्रिशाला लवकर बरी होऊ दे. बरी होऊ दे. माझ्या त्रिशाला लवकर बरी कर देवा. असं तसं तिच्यासाठी खूप सारा आशीर्वाद दिलं. खूप सारं प्रेम दिलं तिला. ते डॉक्टर बोलले आले ना तिला दिवसातनं 2-3 केळे आणून देत जाव खायला. मग तिच्यासाठी खूप आणून ठेवल्यात. हे काय करतोय हा हावरा. डल्ला मारतो चोरी करतो त्याच्या खाण्याची. मग तिला लपवून ठेवतो थोडीफार मी. रोहन नाही खात तिचे काय असं. खात नाही का? नाही खात. खाते की. भूक लागली होती ना तुला. तू काय बोलली पप्पा आले की खाणार आहे. मासे खाणार तू एखादं पीस खाते का? तुझ्यासाठी आपण हळद मीठ टाकून बनवू थोडंसं. पूजा मसाला पण नको टाकू. हा हिच्यासाठी बनवते त्यात. पूजा काय म्हटलं हिच्यासाठी जे बनवते ना त्यात मसाला पण नको टाकू. अजून एक मागू केळी नको बस. खाते का खरं सांग? आर्यन आणर तिच्यासाठी अजून एक. रोहन आणर तिच्यासाठी अजून एक केळं दे. त्याला एक तू एक खा. त्याला एक देणे ह्याला एक आण. आत्या काका मी बरी झाली म्हणून सांग त्यांना. काका आधी बरी झाली ती. आता काळजी करू नका तुम्ही. लय काळजी होती खरंच मला. सगळ्याच ताईंनी म्हणजे असं तो मधला द्यायला. हां सगळ्याच ताईंनी काळजीनं खूप कमेंट करायच्या की बरी आहे का त्रिशा. तिला चांगल्या दवाखान्यात दाखव. काही इथल्या पण आहेत वाटतं धाराशिव जवळच्या. त्यांनी धाराशिवमधल्या हॉस्पिटलची नावं देखील सांगितली मला की त्या दवाखान्यातने या दवाखान्यातने. पण मला माहिती आहे त्या आम्ही ज्या रात्री हिला घेऊन गेलेलो ना त्या डॉक्टरांचा खूप फरक पडतो हे मला पण माहिती आहे. मी आधी पण तिथंच घेऊन गेलतो. पूजा काय झालं का आपण तिकडंच गेलतो ना आधी सुरुवातीला ती आजारी पडली तेव्हा बंद होतं. ते काय बोलले मी फोन केलता ना त्यांना. हा राईट कुठं तर बाहेर गावी लग्नाला का काय गेलेले ना ते. ए सर मग ते त्यांनी त्यावेळेस ते क्लिनिक बंद होतं म्हणून मी दुसरीकडे दवाखाना करून आणला. परत ती अजून आजारी जास्त पडली म्हणून मी तिला गडबडीनं नेऊन तिकडं ॲडमिट करून टाकलं. त्या दिवशी 2दा ॲडमिट झाली ती तिथंच. आणि मग त्याच्यानंतर ती बरी झाली आणि परत पण आणलं ना तेव्हा अजून एकदा ती आजारी पडली होती.
आणि मी अजून एकदा दुसरीकडे दवाखाना दाखवलेला. त्यावेळेस पण तो दवाखाना बंद झालता. मी फोन केलता त्याच दवाखान्यात. मग ते डॉक्टर बोलले की मी नाही घरी, 7-8 वाजता या असं बोलले. मग 7-8 वाजता इथून धाराशिवला जायचं म्हणजे जरा जवळ नाही ना, लांब आहे, त्यामुळं नको बोललो तेव्हा. पण आम्ही इकडंच कुठं तर दाखवून आलो. हां, ते नाही का व्हिडिओ काढलेला आम्ही देवकीर्तीला एक, तिकडं सुबाबळीचा पाला वगैरे घेऊन येत होतो मंगळवार दिवशी आम्ही. मग तिथला पण नाही फरक आला, एकच दिवशी आला. म्हणून आम्ही परत रात्री तिकडं गेलो त्या डॉक्टरांना बोलून की थांबा क्लिनिकमध्ये. ते ऍडमिट करून आणलेलं. आता बरं वाटतंय आपल्याला. अजून केळे हा ते आज आणलेत ना तिच्यासाठी. अजून मासे पकडायला गेलतो ना, तिकडूनच येता तिच्यासाठी अजून आणलेलं. मग ते सांगते आज अजून आणलंय असं. बाय आत्या काका, मी बरे आहे आता, काळजी करू नका. हा, श्रावणी पण आली फिरून फिरून उन्हात तानात. तोंड असं कर, जीभ बाहेर काढ. कशी लाल झाली, तू पण आजारी पडली का काय? ही पण लय खराब होत चालली आता. आमच्या दोन्ही पण पुरी खराब झाल्या. जीभ काढ बरं भाई, तुझी जीभ काढ. हा, बरी झाली आता. लय लाल जीभ दिसायची त्रिशाची, आता बरी झाली. खा पटकन, खा तेवढा घास. आता तू भात वगैरे नाही खाणार काय? कुठं तर गाणं वाजतंय रे ट्रॅक्टर मध्ये. पूजा, हिच्यासाठी थोडासा भात बनवावा लागेल. थोडसच वाटी भरच बनवायचं, उगाच वाटोळं नाही करायचं. आपली गाडी कुठे आहे रे? हा, तिकडे. कोणाचं लग्न आहे रे? मग तेच कुठं वाजतंय? शाळा पर नाही वाजतंय आज. ह्याला जनूच्या पलीकडे लग्न. जनूनीचं इथपर्यंत आवाज येतोय काय? हो, खाल्लं. चल पाणी पिऊन दे. पण हिला पाणी दे रे. पण तिला एक प्रॉब्लेम व्हायलाय. ती केळी मोप म्हणजे असं तिला आपण खाऊ घालतोय, पण तिला तिचं पोट व्यवस्थित साफ होईना. तसं कसं होतंय काय माहित. डॉक्टरांना बोलावं लागेल. छातीत दुखायलंय माझ्या असं थोडं थोडं. हाताची तर पूर्ण वाट लागून गेली, काटा मोडलाय बोटात. रक्तच काढावं लागेल तिथून, तेव्हा बरं वाटेल जरा. मी चाललोय पूजा माग व्हिडिओ टाकायला. आता चाललोय ना व्हिडिओ टाकायला मी. तिच्यासाठी थोडासा भात ठेव, मी आलो की तिला खाऊ घालतो. लगेच नाही खाणार ती आता. अरे दाबू नको ना तिला. लगेच नाही खाणार ती. तिला 8-1 वाजता देऊ थोडंफार. जराशी तब्येत तिची बरी झाली की तेवढंच बरं वाटेल मला पण.